खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर जळगाव विधान परिषदेसाठी देखील उद्यापासून नामांकन अर्ज दाखल होणार आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार उमेश पाटील आहेत. यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल? खरं तर जळगाव विधान परिषद जागा कुणाला सुटणार, नेमका हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे. आणि नेमका भाजपकडून देखील दावा केला जातोय, शिवसेनेकडून देखील दावा केला जातो. काय सांगाल? जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा हा भाजप आणि सेना यामधला नेते त्या ठिकाणी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. आमचे सर्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ती निर्णय घेतील. परंतु एकंदरीत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची पार्श्वभूमी जर बघितली तर हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेकडे होता. शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून स्वाभाविकच कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधींची भावना आहे या पूर्वत असलेला मतदारसंघ हा शिवसेनेला त्या ठिकाणी मिळावा ही भावना कार्यकर्त्यांची आणि आमची देखील त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही देखील पालकमंत्री महोदय, जिल्ह्यातली पूर्ण सगळे आमदार कार्यकर्ते, आमच्या मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करणार आहेत की पूर्वत शिवसेनेची जागा जर घेता आली तर तो शिवसेनेच्या आणि एकंदरीत कार्यकर्त्याला न्याय दिल्याचा भाग होईल. साहेब, परंतु मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आज भाजपचे नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडलेली आहे. आमदार खासदारांची आग्रही मागणी आहे की ही जागा जी आहे भाजपला सुटावी. गिरीश महाजन यांनी देखील म्हटलेलं आहे की 40 वर्षापासून या ठिकाणी आमचा आमदार आहे आणि मेरिटनुसार या ठिकाणी आम्ही ही जागा आमच्याकडे घेऊ. नाही, 40 वर्ष असं म्हणणं योग्य नाही. मला आठवतं की जयप्रकाश बाविस्कर, शरद वाणी यासारखे शिवसेनेचे आमदार आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेस झालेले आहेत. त्यामुळे खरं तर हा भाजपाचा त्यांचा अंतर्गत भाग आहे. त्यांची ती इच्छा आहे ते त्या ठिकाणी प्रकट करू शकतात. परंतु ताकदीचा जर विषय आपण म्हटला, जर भाजपाची ताकद होती तर भाजपाचे उमेदवार पराभूत पण या ठिकाणी झालेले आहेत. आपण बघितलंय की स्वर्गीय निखिल खडसे भाजपाचे उमेदवार होते त्यावेळेस, आणि एटी नाना उमेदवार असताना आपण बघितलं जगवाणींचा उमेदवारी त्यावेळेस निसटता विजय झाला होता. त्यामुळे इथे आपण असं म्हणू शकत की कोणा एकाचं बलाबल आहे. भाजपासोबत शिवसेनेचंही तेवढी ताकद त्या ठिकाणी आहे, किंबहुना आमदार जास्त त्या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचं एकंदरीत आपण जर बघितलं की ज्या पद्धतीने पाचोरा पासून, भडगाव पासून, पारोळ्यापासून तिकडे शिरीष चौधरी, इकडे चायवाला आम्ही, त्या पलीकडे तिकडे चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, इकडे किशोरप्पा, या सगळ्या आपण जर बघितलं एकंदरीत आमदार आणि पालकमंत्री या माध्यमातून शिवसेनेची ही जागा कशा पद्धतीने मिळू शकते आमचा आग्रह त्या ठिकाणी असणार आहे. आणि तो आग्रह आमच्या देखील कोर कमिटीने नेत्यांना आम्ही कळवलं. परंतु त्या ठिकाणी गुलाबराव पाटलांनी आपल्या सुपुत्रासाठी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागितली. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. किशोर पाटील हे देखील आपल्या पुत्राच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. एकंदरीत दोघंही इच्छुकांचं नाव या ठिकाणी समोर येतंय. मात्र गुलाबराव पाटलांनी स्वतःच्या मुलासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागितला. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा असेल की ही जागा शिवसेनेला मिळावी. आमचा तो हट्ट आणि ती मागणी आणि ती अपेक्षा, इच्छा कार्यकर्त्यांची आहे. त्यानंतर उमेदवारी हा सर्व नेत्यांचा अधिकार असेल. त्यामुळे तो जे काही निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे असेल आणि त्यासाठी आम्ही ताकदीने काम करू. परंतु नेतेच म्हणताय की मी प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीची मागणी एकनाथ शिंदेकडे केलेली आहे. कुठेतरी मंत्री आपल्या मुलाच्या उमेदवारीची मागणी करतायत, जागा शिवसेना सोडेल अशी मागणी करतायत. कुठेतरी कार्यकर्त्यांचा हिरमोड होता असं वाटत नाही? नाही, आता या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या भावना त्या ठिकाणी आहेत. पण याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मुख्य नेते हे घेतात. आता शिवसेनेत देखील आपण बघितलं की लाडकी बहीण डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी कुठली उमेदवारी मागितली नव्हती. यांनी भाषणात देखील सांगितलं. त्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने जबाबदारी देण्यात आली. बच्चूभाऊ कडू यांच्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता, नेता, एक दमदार, त्यांना देखील शिवसेनेने त्या ठिकाणी स्वतःहून जबाबदारी दिली. मला असं वाटतं आता एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणजे विठ्ठल आहेत, त्यांना सगळं कळतं योग्य कोण अयोग्य कोण, त्याचा निर्णय ते घेतील आणि त्याचा अधिकार त्यांना आहे. तसंच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनीच वक्तव्य केलेलं होतं की राजा क्या बेटा अब राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा. आता बरोबर आहे, त्यांची भावना तीच होती की केवळ राजाचा मुलगा आहे युवराज म्हणून त्याला नको, तर त्यांनी ते प्रूव्ह केलं पाहिजे. आणि आपण बघतोय की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आपण बघितलं सातत्याने भारतातच नाही तर भारताबाहेर जाऊन भारताचं नेतृत्व करतायत.
इतर देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी भारताची भूमिका मांडतायत आणि त्यांनी आपण बघितलं की ठाणे, कल्याण, डोंबिवली, त्या ठिकाणी अंबरनाथ, कल्याण यासारख्या उपनगरामध्ये देखील शिवसेनेचं स्वबळावर त्या ठिकाणी महापौर आणि सरकार आणलं आणि त्या पलीकडे जाऊन एक 100 विधानसभेचा झंझावात घेत दुसऱ्यांदा संसद रत्न करत ते प्रूव्ह करतायत. त्याचं म्हणणं तेच आहे की केवळ मी मोठ्या नेत्याचा मुलगा आहे, आमदार खासदार मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून नाही, तर ते प्रूव्ह केलं पाहिजे आणि स्वाभाविकच ती अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते स्वतः देखील प्रूव्ह होत आहेत आणि प्रूव्ह करत आहेत. त्यामुळे ती त्यांची अपेक्षा आणि त्यांचं भूमिका जी मांडली ती पक्षाची भूमिका आहे. दादा एक शेवटचा प्रश्न, रोहित पवार असं म्हणताय की शिवसेना शिंदे गटाचे जे 40 आमदार आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत असं म्हणतात. आणि रोहित पवार साहेबांचं मला असं वाटतंय गेल्या आठवड्यामध्ये अंतर्गत पक्षाचे देखील जो काही वाद चालू आहे तो वादाकडे दुर्लक्ष करून आपण बघतोय त्यांच्याविषयी काही वेगवेगळ्या विषय चालू आहे सध्या चर्चेमध्ये. त्यांना आमंत्रण नाही, ते बैठकीला काही राजर काही समज. मला असं वाटतं शिवसेना ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं तयार झालेली शिवसेना, मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या झंझावाताने अहोरात्र लोकांमध्ये आणि जमिनीवर राहणाऱ्या नेत्याची ही शिवसेना आपण बघतोय की जवळजवळ 99% बूथ लेवल एजंट नियुक्त करत SIR चा कार्यक्रम राबवला जातोय. युवा सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली जाते. एक डिजिटल काळानुरूप संघटना बदलत प्रशिक्षण त्या सगळ्या माध्यमातून यंत्रणा उभी केली जाते, संघटना मजबूत केली जाते. त्यामुळे या सगळ्या वावड्या सोडून शिवसेना उलट हा एकमेव पक्ष आहे आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये की ज्याने या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतः डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे देखील 100 विधानसभेत प्रवास करतायत आणि पूर्ण ताकदीने संघटना उभारून त्या ठिकाणी संघटनेला ताकदीने कसं पुढे जाता येईल, येणाऱ्या निवडणुकीला सामोरं कसं जाता येईल याची तयारी केली जाते. आणि मला असं वाटतं ज्या वावड्या पवार उठवत आहेत त्याला काही अर्थ नाही, त्याच्या संदर्भात काही गांभीर्य किंवा त्याच्यामागे काही बेस वाटत नाही. तर हे होते शिंदेच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटलेलं आहे की श्रीकांत शिंदे यांचं जे वक्तव्य आहे राजा क्या बेटा अब राजा नहीं बनेगा, तीच पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हेमचंद्र कुमार, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.